रमाई बघ बघ, सखुताई तयार होऊन कीर्तनाला निघाल्या परस्पर मिरवायला. अगं सासूला विचारून जाण्याची काही रीत आहे की नाही? अहो वंस, मी सासूबाईंचे आशीर्वाद घ्यायला येणारच होते. ऐका ऐका, मनात कोळसा असला तरी जिभेवर गोळ ठेवते हो. गोड गोड बोलून ठगवतीयस, सरळ आशीर्वाद घ्यायला येतेस. अगो बाई, पण जाण्याची परवानगी तुला दिली कोणी? अहो वंस, असं काय करताय? सासूबाईंसमोरच तर. माझ्यासमोर फक्त बोलणं झालं होतं. पाटील तुला आमंत्रण द्यायला आली आहेत. माहेरची काही मंडळींकडून तुझ्या कीर्तनाची कीर्ती ऐकली आहे त्यांनी, तेव्हा तुझं कीर्तन ठेवायचंय असं म्हणताय. मी कीर्तन म्हणजे अगं सखू, रमाईकडे काय बघतीये? चांगल्या कामासाठी रमाई कशाला नाही म्हणेल? पाटील पाटील, बाबाजींचं सेवक. अरे काय झालं? अहो त्याचं प्रेत वाडाला लटकलं आहे. मी परवानगी दिली असं गृहीतच धरलंस का तू? पाटलांनी येऊन कौतुक काय केलं, लगेच शेफारलीस. तसं नाही हो सासूबाई, मला आहो पाहुणचं काही सांगू नकोस. अकलेची शिंग फुटलेत त्याला, ठाऊक आहे मला. पण मी काय बजावलं होतं तुला? हे घर माझं आहे, इथे सत्ता माझी आहे, अंतिम शब्द माझाच असणार आहे. या घरात तुझ्या मामांजींचं आजवर काही चाललं नाही, तुझ्या आहोंचंही काही चालणार नाही. चालले मोठे कीर्तन करायला, काही कीर्तन करायला जायचं नाही, कुठेही जायचं नाही, गुपचूप घरात बसायचं, कळलं? निघ. ही जी खून करणारी व्यक्ती आहे ना, ती बाबाजीशी वैर धरणारी आहे. बाबाजीशी वैर धरणारी हे काम करणारी कोणीतरी स्त्री आहे, कोणीतरी न घालते, न घालते. थांब सकू, इकडे ये. निघाली मोठी कीर्तन करायला. अगं अशीच जाणार का तू? आमची अब्रू घालवायची आहे का? माझी सून दागिन्यांशिवाय कशी जाईल? थांबा, इथेच दागिने घेऊन येते. हे घे. आणि ही नथ घालायची. हा, हे काय करते रमाई? हिला खूळ लागलाय का? क्षणात चिडतेय, क्षणात हसतेय. आत्ता म्हणाली कीर्तनाला जायचं नाही आणि आता दागिने घालून जा म्हणतीये. काही कळत नाहीये. जा आता, जे काय करशील ते उत्तमच कर. सासूचं नाव खराब करू नकोस. जा. हो, असू दे, असू दे. रमाई अगं काय सुरू आहे तुझं? दागिने काय, नथ काय? मुद्दामच दिली आहे नथ. आता का कशाला विचारत बसू नकोस. माझा काहीतरी खास उद्देश असल्याशिवाय मी असं काही करणारच नाही, ठाऊक आहे तुला. चेटकिणीच्या नाकात नथ. आता मौज बघ. नथ? नथीचं काय एवढं? अरे
धर्म आणि शास्त्राबद्दल माझ्या इतका अधिकारी पुरुष या गावातच काय पंचक्रोशीत दुसरा कोणी नाही. तेव्हा मी सांगतो तो उपाय करा. मंगळवारी हनुमानाला आणि शनिवारी शनीला तेल अर्पण करा. म्हणजे तुमच्या मागे लागलेली 7.5 नष्ट होईल. चुकलास आणि शब्द मोडलास तर त्याचे परिणाम तूच भोगशील. मला काही होणार नाही. हा हा, हा. नाही नाही भास्कर बुवा, तुम्ही सांगाल ते म्या करू. हा, हा. कसं? भास्कर बुवा, राम राम. राम राम. काय आराम चाललाय? अहो येत आहे नव कीर्तनाला. सकुतांचं कीर्तन आहे आज. रंगणार बघा. वा वा वा, का नाही, येतो की. तुम्ही वा पुढे, मी हा विडा खाऊन येतो. हा या या. चला. या पाटलाला काय अक्कलच नाही. जसा पाटील तसा गाव. काय त्या चिमुरड्या सखूला डोक्यावर घेऊन नाचतंय. मी सांगतो ना, बाळबोध, बालिश आणि पोरकट कीर्तन करणार ती. अरे कीर्तन करायला संतांच्या चरित्राचा, अध्यात्माचा अभ्यास लागतो. आणि या गावात त्या पात्रतेचा माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. आणि हे मूर्ख उगाच आपले माना डोलावत बसतील. नाही हो बुवा, त्या सखूबाईंनी तळ्यावर लय मोठा चमत्कार केला नाही का. नागाच्या फणावर बसून पाण्याच्या तळातून वर आल्या. अहो त्या गेलेल्या जिवंत झाल्या. काहीतरी काय भूल थापा आहेत त्या. अरे मी नव्हतो ना तिथे. मी जर गावात असतो ना तर तिथल्या तिथे त्या चमत्काराचा खोटेपणा दाखवून दिला असता. अरे म्हणे सखूला घेऊन नाग आला. अरे निव्वळ नजरबंदी. अरे दुसरं काही नाही. अरे मी ओळखतो या सगळ्या लबाडांना. मी सांगतो या सखूचा विनाकारण उदो उदो होतोय. अरे दिगू, तू काय एवढा अस्वस्थ झालायस? अरे कीर्तन सखू करणार आहे, मग तू काय इतका घोर घेतोयस? हा अरे बाबा, सखू कीर्तनकाराची मुलगी आहे ना. तू काळजी. सखू, का आपल्याला उशीर होतोय. इतक्या काय गप्पा मारत होतीस? आहो, सासूबाईंचे आशीर्वाद घ्यायला नकोत का? हे बघा, त्यांनी मला दागिने दिलेत आणि नतही दिली. बरं बरं, चल आता आपल्याला उशीर नको. चल. अरे असू दे, आशीर्वाद आहेत, आशीर्वाद आहेत. चल सखू, चल, उशीर होतो. सोनबाई, नथ घालून विठ्ठू नामाचा गजर करायचा सोडून सासूबाईच्या नावाने शिमग करू नकोस म्हणजे झालं. भाऊजी वहिनी, खरंय, सुनबाई सासूच्या नावानं शिमगाच करते. पण तसं होऊ नये म्हणून तुम्हाला एक कामगिरी करायची. मला कर्तव्यच आहे ना ते माझं. आज नथीचा महिमा ऐकलातच तुम्ही. हे काम करणारी कोणीतरी स्त्री आहे जी नथ घालते. तेव्हा मारेकरी स्त्रीच असावी, नथ घातलेली, असा स्पष्ट संशय. मग सखूला मी नथ घालायला दिली आहे. तेव्हा संशयाची सुई सखूच्या दिशेने कशी वळेल हे बघा. कीर्तनाला आलेल्या माणसांच्या मनात ही गोष्ट ठासून भरवण्याचा प्रयत्न करा. काळजीच नाही वहिनी, हे जमेल बघा. आता बघ सखू, ही नथच तुझ्या गळ्याभोवतीचा फास बनेल. फारकी अनुभवी नजर आहे माझी. अरे म्हणूनच तर सगळ्यांसमोर बोललो होतो ना. मला सगळे संकेत समजतात.
प्रेताजवळची रांगोळी, कुंकवातला ठिपका आणि नथ म्हणजे हे अघोरी दुष्ट काम करणारी स्त्रीच आहे हे नक्की. सगळ्या गोष्टींचं खापर सखूवर फोडायला सगळेच टपलेले. जरा सावध राहायला हवा, नाहीतर हकनाक सखू अडचणी द्यायची. सखू, काय झालं? तू नथ नको घालूस. ती नथ माझ्याकडे दे. अहो पण सासूबाईंनी स्वतः ती नथ दिली मला. त्यांना कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल ना हो. शिवाय त्या मला बोल लावतील आणि त्यांनी विचारलं तर मी काय सांगू? मी सांगतोय ना सखू, तू नथ दे. रमाईला काय सांगायचं ते मी बघतो. दे अगं दे. चल सखू. या दिगूने सखूला घातलेली नथ काढायला लावली का? रामराम मंडळी. तर आज आपण या कीर्तनाचं विशेष प्रयोजन केलेलं आहे. आजच्या आपल्या कीर्तनकार मूर्ती लहान पण कीर्ती महान अशाच आहेत. पंचक्रोशीत त्यांचं विशेष कौतुक आहे. आणि सखूताई या आदरणीय सावकारीण मनोरमाबाई यांच्या सुनबाई आहेत. सखूताईंचे वडील शिवप्पा हे मोठे विठ्ठल भक्त आणि प्रख्यात कीर्तनकार आहेत बघा. आणि तोच वारसा सखूताईंकडे आलेला आहे. आज गावात कीर्तन ठरवलं आणि गावात अशुभ अप्रिय अशी घटना घडली आणि त्यामुळे समध्यांच्याच मनात कालवा कालव झाली आहे बघा. आणि अशा परिस्थितीत आपण समध्यांनी एकत्र येऊन देवाला प्रार्थना करावी, नामस्मरण करावं आणि सगळ्या गावाला या संकटातून वाचवावं अशी आपण देवाकडे आळवणी करूया. त्यासाठी ज्या कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. आणि आता मी आपल्या आजच्या कीर्तनकार सखूताई यांना विनंती करतो की त्यांनी कीर्तनाला सुरुवात करावी. महामायेची योजना विठुरायाने पुन्हा पाण्यात बुडवली. सखूनी नथ घातलीच नाही. आता काय कपाळ भरवू लोकांच्या मनात. बरी अद्दल घडली. काही नाही, महामाया इथे यायलाच हवी होती. मोठी विठ्ठलाचा राग करते ना. बघ म्हणा, सून कीर्तन करणार आणि उच्च कुलीन कुलदीपक दिगुशेठ टाळ वाजवणार. वहिनीच्या धूर्तपणाचा पार कचरा केला. काय हो, काय एवढं कौतुकाने हसताय तुम्ही? अरे बाबा, सोनबाईचं कौतुक नको का करायला? पण कसं आहे ना, कीर्तन करताना नाकात नथ असायला हवी ना. तुला काय वाटतं? अहो सावकार, तसा कीर्तनाचा आणि नथीचा काय संबंध? पण सून तुमची, ते तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही कीर्तन ऐकायला आलो या. बोला, पुंडलिकावर दे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. बाबाजी, मला आता सहन होत नाहीये. सगळे सखूला किती डोक्यावर घेत आहेत. आता तिला गावात कीर्तनाला बोलवलंय. सगळे जण तिचाच उदो उदो करतायत. गावकरी सखूच्या तालावर विठ्ठल विठ्ठल करत नाचतायत. बाबाजी, बाबाजी, माझी खूप घुसमट होतीये, कारण तुम्ही नाही आहात हो माझ्यासोबत.
मंडळी, आज कितीतरी दिवसांनी मी विठुरायाच्या कृपेने कीर्तनाला उभी राहिलीये. तुमचे आशीर्वाद असू द्या. आपण सुरुवात अभंगाने करणार आहोत. हा अभंग माझ्या सगळ्यात आवडीचा आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. संत जनाबाईंचा अभंग आहे हा, ज्यांना विठुरायाने दळताना कांडताना साथ दिली. पित्याच्या मायेने नाव माकू घातलं, तोच विठुराया सगळ्या संतांची लेकुरवाळी माऊली होऊन कसा राहिला हे सांगताना त्या म्हणतात, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. त्या म्हणतात की तो देव नाहीये, तर सगळ्या जगाला सांभाळणारा पिता आहे. मुलं तरी बघा ना कशी आहेत. निवृत्ती दादा खांद्यावर आहेत, सोपान देवाचा हात धरलाय. आणि ज्ञानियांचा राजा तो पुढे चाललाय. मागे मुक्ताई, आधी मायेचं रूप येतंय. गोरोबा काका मांडीवर बसलेत, चोखा दादा बंका दादा बरोबर आहेत. आणि नामयाने तर करंगळी धरली. आणि हेच सांगताना त्या म्हणतात, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. सकू अशी कोंडी करते की माझे दोन्ही हात बांधले जातात. कशी आवरू मी ह्या मुलीला? सांगा बाबाजी, कशी आवरू? संपवा, काही करून या सकूला संपवा. गुरुजी कृपा, बाबाजी काहीतरी मार्ग काढा. मला आता हे सहन होत नाहीये, सहन होत नाहीये. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी. बंका बैसे कडेवरी, नामा करांबोली धरी.
आलाट पलाट दरवेळी काळा बुंदा मधमाशी दसते सावली नागाची काळी येणे निखाऱ्याचे तुम्ही हा हजार चालू ठेवा. त्यात खंड नको पडायला. मी आलेच. सखू अगं काय झालं, काय होतंय तुला? नाही काय नाही, मी येते पाणी पिऊन. हो मी येऊ का? नाही नाही, तुम्ही कशाला, मी येते लगेच जाऊ. तुम्ही गजर सुरू ठेवा. बर बर. अरे बापरे, अरे मेलो, मेलो मेलो, वाचवा मेलो. अरे मेलो. कोण आहे, कोण आहे? सकू सकुनी आगवली. वाचवा वाचवा.